नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी यूट्यूब चॅनलवर. महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर 1 ठरलेले आपले यूट्यूब चॅनलवर मी नीता घुले पानसरे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ घेऊन येण्यामागचं कारण असं आहे की आता भरपूर स्टुडंट आहे जे म्हणतात की मॅडम आम्हाला सुरुवात करायची अभ्यासाला किंवा आता भरती येणार आहे का? किंवा ज्यांनी ऑलरेडी अभ्यासाला सुरुवात केली आहे ते सुद्धा घाबरले आहे कारण त्यांचे मुंबईचे पेपर व्हायचे बाकी आहेत आणि आतापर्यंत खूप अभ्यास केलाय तरी सुद्धा बघा जो व्यक्ती अभ्यास करत असतो तर असं नाहीये की तो एकदम फुल कॉन्फिडंटच होऊन जातो. नाही, 4 वर्षापासून जे अभ्यास करतायत त्यांना पण परीक्षेच्या वेळी थोडंफार भीती वाटणं साहजिक आहे. पण आजचा व्हिडिओचं कारण असं की अभ्यासाची सुरुवात कशी करावी. ठीक आहे, जे नवीन आहे, जे बिगिनर्स आहे, जे आत्ता सुरुवात करत आहे येत्या भरतीसाठी. ठीक आहे, जसं की तुम्हाला माहिती आहे की आपलं हे जे इयर आहे यामध्ये ह्या नव्या वर्षाला सुरुवात झालेली आहे. सो आपली जी भरतीची अपडेट आहे ही कधीही येऊ शकते. न्यू जाहिरात कधीही पडू शकते. तर पोलीस भरतीची जाहिरात पडण्याआधीच काही विद्यार्थी मित्र कामाला लागले आहेत. तर त्यांची मागणी आहे की अभ्यासाला सुरुवात आम्ही कशी करावी. तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण एकदम शॉर्टमध्येच बघणार आहोत, पण एकदम माहिती तुमची इन्फॉर्मेशन जी आहे ती महत्त्वपूर्ण असणार आहे. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये सगळ्या फ्रेंडकडे व्हिडिओला शेअर करायचंय. ठीक आहे. आता अभ्यासाची सुरुवात करत असताना काय-काय पॉइंट्स गरजेचे आहे, जे की तुमच्या मनात असतात, है ना? मग तुमच्याच मनातले पॉइंट्स आहे, तुम्हीच विचारलेले प्रश्न आज आपण इथे घेऊन आलेलो आहोत आणि याच्यावरच डिस्कशन करणार आहोत, की कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर कशा पद्धतीने एकदम शून्यापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे, तर ती कशी करावी? पहिल्या प्रयत्नामध्ये यश कसं मिळवावं, है ना? अभ्यासाचे नियोजन कसे करावे? सुरुवातीला कुठली पुस्तकं वाचायची? किंवा आम्ही आतापर्यंत जो अभ्यास करत आलो होतो बघा तुम्ही 1ली ते 10वी केली आहे, 1ली ते 12वी केली आहे, जे आता 12वीचे रिझल्ट लागले ज्यांचे, ठीक आहे. तर तुम्ही जसा अभ्यास करत होते, शालेय जो अभ्यास होता किंवा कॉलेजचा होता त्याच्यापेक्षा वेगळं हे असणार आहे. सिलॅबस जरी तो असला तरी आपल्याला शाळेमध्ये कसं असतं माहिती असतं, की हेच प्रश्न रिपीट होतात कारण सिलॅबस तुमच्या समोर आहे तेवढाच आहे, लिमिटेड आहे. बट इथे असं नाही. तुमच्या इकडे 4 विषय आहे, पण ते 4 विषय सखोल तुमचा अभ्यास झाला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला ते येतील. तर आता बघा शून्यापासून सुरुवात आम्ही कशी करू? काय करायला पाहिजे? तर सर्वात आधी स्वतःचं ध्येय तुम्हाला काय करावं लागेल? निश्चित करावं लागेल, की हो मला पोलीस भरतीच करायची आहे. तर शून्यापासून सुरुवात करणाऱ्यांनी सर्वात प्रथम काय ठरवायचं आहे, की हो मला पोलीस भरतीच करायची आहे किंवा मला आर्मी भरतीच करायची आहे. म्हणजे सगळीकडे लक्ष न देता तुमचा जर फोकस फक्त पोलीस भरतीवर असेल, तर तुम्ही काय करायला पाहिजे सर्वात आधी टाईम मॅनेजमेंट केलं पाहिजे. त्या अभ्यासासाठी पहिले तुमचा फोकस असला पाहिजे, की मला हीच भरती द्यायची आहे, तर हिच्यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही टाईम मॅनेजमेंट केलं पाहिजे, की पूर्ण तुमच्या दिवसभराचा जो वेळ आहे, त्याच्यामधून किती तास अभ्यास करायचा आहे, किती तास जसं पोलीस भरतीला ग्राउंडही असतं. ग्राउंडचं मी तुम्हाला इथे नाही सांगणार आहे, फक्त लेखीबद्दलच सांगणार आहे. तर अभ्यासाची सुरुवात कशी करायची? अभ्यासक्रमापासून कुठलाही अभ्यास असो, कुठलीही भरती असो, कुठलीही एक्झाम असो, तर त्याची सुरुवात प्रथम कुठून होते? शून्यापासून सुरुवात आहे. ठीक आहे. मग शून्यापासून पण तुम्ही सुरुवात केली तरी पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही यश मिळवू शकतात. जर तुम्हाला पूर्ण सिलॅबस माहिती असेल तर. तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे? अभ्यासक्रम तुम्ही काही जण असे म्हणत असाल, की मॅडम आम्ही तर ऑलरेडी 4 वर्षापासून अभ्यास करतोय. मग तर 4 वर्षापासून अभ्यास करत असाल, तर हा पॉइंट तुमच्यासाठी येणारच नाही, की शून्यापासून सुरुवात कशी करायची. ऑलरेडी तुमची सुरुवात झालेली आहे. पण जे न्यू स्टुडंट आहेत त्यांना सगळ्यात पहिले काय करायचं आहे? अभ्यासक्रम तपासायचा आहे. हं. अभ्यासक्रम बघितल्यानंतर तुम्हाला काय कळणार आहे, की याच्यामध्ये किती टॉपिक येतात. जसं काही-काही असे पण प्रश्न तुम्हाला येतात, जे आधी आलेले नव्हते. मग 50% प्रश्न रिपीट होतात, की 75% होतात, की पी-वाय-क्यू किती करायचं हे सर्व आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. पहिले अभ्यासक्रम बघायचा आहे आणि पहिले त्या भरतीमध्ये जे काही विषय येतात, त्याच्याबद्दल माहिती घ्यायची. जसं पोलीस भरतीमध्ये तुमचे किती सब्जेक्ट आहे? 4 सब्जेक्ट आहे. कोणते-कोणते आहे? मराठी व्याकरण आहे, बुद्धिमत्ता आहे, गणित आहे आणि जी-के आहे. तर जी-केचा पार्ट खूप जास्त मोठा आहे. मग जी-केमध्ये तुमचं भूगोल येतं, इतिहास येतं, बरोबर? चालू घडामोडी जास्त येतात तुम्हाला. चालू घडामोडीवर आता जास्त प्रश्न विचारले जातात. यावर्षीही जास्त प्रश्न विचारले गेले. मग ह्याचा पॅटर्न कसा आहे? 25-25 चा पॅटर्न. सो 25 चा पॅटर्न चालतो का पण आत्ता?
आता तसं राहिलेलं नाही. जसं की आधी होतं, की प्रत्येक विषय जो होता तुमचा तो 25 मार्कालाच विचारला जात होता. जसं मराठी आहे तर 25 मार्काला येणार, बुद्धिमत्ता 25 मार्काला येणार. बट आता तसं नाहीये. कधीतरी हे क्वेशन कमी किंवा जास्त होऊ शकतात. जीकेचे प्रश्न जे आहे ते तुम्हाला 40-40 मार्काला सुद्धा विचारले जात आहे. सो जीकेमध्ये चालू घडामोडीचा अभ्यास जास्त प्रमाणात करून ठेवा. ठीक आहे. म्हणजे शून्यापासून सुरुवात कशी करावी, तर अभ्यासक्रम तुम्हाला बघावा लागणार आहे. पहिल्या प्रयत्नात यश मिळवायचं असेल तर काय केलं पाहिजे हे पण पॉइंट तुमचा इथे क्लिअर होईल. अभ्यासाचे नियोजन कसे करायचे आहे हा पण पॉइंट क्लिअर होणार आहे. सुरुवातीला कोणते पुस्तकातून स्टडी करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपल्या टिक्कर मराठीवर तुम्हाला कुठले बुक दिले जाणार आहे हे सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. मग आता बघा अभ्यासाची सुरुवात कशी करायची. तर मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सगळ्यात आधी बघायच्या. तुम्हाला आम्ही पीवायक्यू बघायला का सांगतो? त्याचं कारण आहे पीवायक्यू मध्ये तुम्हाला मी असं नाही म्हणत आहे की मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवा. मी तुम्हाला इथे सॉल्व्ह करा असं म्हटलेलं नाहीये. फक्त प्रश्नपत्रिका बघायला सांगितलंय. मग कधीपासूनच्या बघायच्या? आता काय सुरू झालं 2025 ठीक आहे. 2023-24 ला आपले जे काही पेपर होते है ना, जे प्रश्न विचारले गेले ते आधीपेक्षा खूप वेगळे विचारले गेले. जसं 2013, 14, 15चा जो पॅटर्न होता आणि जे क्वेश्चन होते ते एकदम सिंपल लेव्हलला विचारले जात होते. एकदम सिंपल क्वेश्चन होते. बट आता तुम्ही जर बघितले असतील, क्वेश्चन पेपर बघत असाल, या वर्षीचा अभ्यास केला असेल, तर यामध्ये तुम्हाला मॉडरेट आणि हार्ड लेव्हलचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. ते रिझनिंग असू दे, मराठी व्याकरण असू दे किंवा जीके असू दे. तर त्याच्यामध्ये तुमची लेव्हल वाढलेली आहे. मग आता प्रश्नपत्रिका बघायच्या तर कोणत्या वर्षाच्या? खूप मागे जाऊन बघणार का? नाही. तर तुम्हाला सगळ्या 2021 पासूनचे बघायचे आहे. फक्त याच्या मागे जाऊ नका आणि गेले तर फक्त 19 पर्यंतच जा. 2019 पासून तर आता 2024 पर्यंतचे सगळे क्वेश्चन पेपर बघून टाकायचे सगळ्या विषयांचे. फक्त बघा त्याच्यामध्ये जे काही टॉपिक आहे जसं की रिझनिंगला किती टॉपिक आहे, आता हिस्ट्री हे सगळं जीके मध्ये जातं. तर हे सगळे टॉपिक आहे मग एवढ्या सगळ्यांचा अभ्यास करणार का? तुम्हाला माहिती आहे सामान्य विज्ञान आपण घेतो. सामान्य विज्ञानामध्ये किती टॉपिक आहे? 40 टॉपिक येतात. जसं की जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र यांना तुम्ही एकत्र केलं आणि आरोग्यशास्त्राला पण त्याच्यात टाकलं तर 40 टॉपिक होतात. मग पोलीस भरतीला किती मार्काला विचारलं जातं सामान्य विज्ञान तुमचं? जर तुमचं जीकेचं क्वेश्चनची संख्या वाढत असेल, ठीक आहे, जीकेचे क्वेश्चन तुमचे 30 होत असतील, तेव्हा सामान्य विज्ञान तुम्हाला 10 मार्काला विचारलं जातं. बाकी 20 मार्काला तुम्हाला पूर्ण जीके दुसरे जे सब्जेक्ट आहे, इतिहास झालं, भूगोल झालं, चालू घडामोडी झालं, हे तुम्हाला 20 मार्काला विचारलं जातं. मग त्यावेळी कसा अभ्यास करायचा? तर पूर्ण 40चा अभ्यास करायचा का? नाही. आणि म्हणून कोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे, कुठल्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे, यासाठी तुम्हाला मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका बघाव्या लागतील. आणि जास्त मागे जायचं नाहीये, फक्त बघायचं आहे. याच्याने काय होईल? टॉपिक क्लिअर. ठीक आहे. काय होईल तुमचं? टॉपिक क्लिअर होईल की तुम्हाला कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे आणि एखाद्या टॉपिकला किती टाइम द्यायचा आहे हे सुद्धा तुम्ही जेव्हा पीवायक्यू बघाल तेव्हा क्लिअर होणार आहे. पीवायक्यू मध्ये तुम्हाला 50% पीवायक्यू रिपीटच होतात. ठीक आहे. 50% रिपीट होतात. मराठी व्याकरण पण असेल, गणित पण असेल, बुद्धिमत्ता पण असेल किंवा जीके पण असतील. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 50% जे काही टॉपिक आहेत किंवा जे काही क्वेश्चन आहेत सगळे रिपीटेड असतात. म्हणून पहिले याचा अभ्यास करायचा. पहिले हे सगळं बघून घ्यायचं. त्याच्यानंतर अभ्यासक्रमामध्ये जसं की मी इथे सांगितलं की 40 टॉपिक आहे. ठीक आहे. मग 40 टॉपिक आहे तर 40 पैकी 20 वरतीच जास्त प्रश्न विचारले गेले होते. मग त्या 20 ला काय करायचं? पहिले अभ्यासायचं. जे पीवायक्यू आहे त्यांचा अभ्यास करायचा आणि जसं की मी आता तुम्हाला एक्झाम्पल मध्ये देते की सामान्य विज्ञानामध्ये पोषण व आहार जीवशास्त्रामध्ये जास्त प्रश्न विचारले जातात. मग आता पोषण व आहार हा चॅप्टर मला दिसला की याच्यावरतीच प्रश्न जास्त विचारले गेले. मग मी काय केलं असतं? तर पोषण व आहार याच्यावरतीच काय केले असते? प्रश्न पहिले बघितले असते आणि नंतर फिजिक्स, केमिस्ट्री हे तुमचं कमी मार्काला विचारलं जातं किंवा त्याच्यावरती 2-4 प्रश्न आलेले. पण तो जो पूर्ण टॉपिक आहे, समजा इथे मी टॉपिक घेतला पोषण, तर पोषणच्या टॉपिक मध्ये मला प्रश्न विटामिन्स वरच विचारले गेले आतापर्यंत. मग आपण काय करायचं? फक्त विटामिन्सचा अभ्यास करायचा का? नाही. मग आपण काय करायचं? याच्यासोबत सगळे खनिजे व क्षार याचा सुद्धा अभ्यास करून टाकायचा. म्हणजे कॅल्शियम, आयोडीन, फॉस्फरस
आयर्न हे सर्व आपल्या शरीरात काय काम करतं किंवा याचे काय कार्य आहे, व्हिटॅमिन सोबत याचा पण अभ्यास म्हणजे पूर्ण ओव्हरऑल यात पूर्ण टॉपिकचा अभ्यास करून टाकायचा. म्हणजे जर समजा आयोगाने ठरवलं की ह्या वेळेस चॅप्टर जरी ते ठेवले पण यांचं स्वरूप बदलायचं, तर ते काय करतील व्हिटॅमिनचे प्रश्न कमी करून तुम्हाला बाकीच्या टॉपिक वरचे प्रश्न जास्त टाकतील. म्हणून काय करायचं अभ्यासक्रममध्ये ठरवायचं की कुठल्या टॉपिकला किती वेळ दिला पाहिजे आणि त्या टॉपिक मधला किती अभ्यास आपण केला पाहिजे. नंतर कोणता विषय जास्त महत्त्वाचा आहे? सगळ्यात जास्त महत्त्वाचा वाटणारा विषय, की खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि ह्याच्यामध्ये माझं निघतच नाही मी किंवा मला याच्यात मार्क्स मिळतच नाही. तर मी इथे दिलेलं आहे, की कोणता विषय महत्त्वाचा आहे. बट तुम्हाला जर पोलीस भरती पास करायची आहे, तर तुम्हाला पूर्ण 4 विषय महत्त्वाचे आहे आणि तुम्हाला सगळ्यात जास्त अभ्यास कशाचा करावा लागेल? मॉर्निंगच्या टाईमला जसं की तुम्हाला आता नियोजन करायचं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला टाईम सेट करायचा आहे, की मला अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये ग्राउंडही असतं जसं मी तुम्हाला म्हटलं. की ग्राउंडही असतं, पण ग्राउंडचं मी तुम्हाला इथे सांगत नाहीये, फक्त लेखीचंच सांगते. तुम्हाला मॉर्निंगचा जो टाईम आहे, तो कोणत्या विषयाला द्यायचा आहे? बघा 9 ते 12 हा जो 3 तासाचा टायमिंग आहे, हा तुम्हाला कशाला द्यायचा आहे? मॅथ्स अँड रिझनिंग. कशाला? मॅथ्स आणि रिझनिंगला हा टाईम द्यायचा. का बरं? दुसऱ्या विषयांना का नाही दिला आपण मॉर्निंगवाला टाईम? जसं की काही जण सकाळी ग्राउंडला जातात. समजा 8 पर्यंत तुमचं ग्राउंड झालं, तर तुम्ही 9 ते 12 जो अभ्यास करायला बसले, तर तुम्ही मॅथ्सचा आणि रिझनिंगचाच अभ्यास करायचा. का बरं? कारण मॅथ्समध्ये तुम्हाला क्वेशन आन्सर सॉल्व्ह करायचे आहे. रिझनिंगमध्ये तुम्हाला लॉजिक लावून क्वेशन आन्सर सॉल्व्ह करायचे. कारण तुम्ही जेव्हा मॉर्निंगला अभ्यास करतात, तेव्हा तुम्ही मॅथ्सचे जे टॉपिक आहे, ते जास्त लवकर सॉल्व्ह करू शकतात. कारण तेव्हा तुम्ही फ्रेश माइंडेड असतात. ठीक आहे. तुम्ही पूर्ण दिवसभराची दगदग करून तिथे अभ्यासाला बसलेले नाही. पहिलेच बसले आहे, मॉर्निंगलाच बसले आहे, तर तुमचा सगळ्यात आधी मॉर्निंगला अभ्यास कसला होतो? मॅथ्स आणि रिझनिंगचा. जर तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास केला, की सकाळी उठलेले आहात आणि सगळ्यात पहिले तुम्ही 9 ते 12 काय केलं आहे? फक्त मॅथ्स, रिझनिंग केलं आणि त्याच्यानंतर 12 नंतर तुम्ही काय करायचं? गॅप द्यायचा. एवढा कंटिन्यू अभ्यास करायचा नाहीये. पोलीस व्हायचंय, मग आम्ही 24 तास अभ्यास करतो, असंही करायचं नाही आणि आम्ही 1च तास अभ्यास करतो, असंही करायचं नाही. 9 ते 12 3 तास तुम्ही मॅथ्स आणि रिझनिंग केलं, तर त्याच्यानंतर 2 ते 5 चा टाईम ठेवा किंवा नंतरचे 3 तासाचा टाईम ठेवा. त्यामध्ये दुपारचा टाईम असेल तरीही चालेल. त्यामध्ये तुम्ही अभ्यास करायचा आहे मराठी आणि जी-केचा. ठीक आहे. मराठी व्याकरण आणि जी-के हे थेरॉटिकल आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला सॉल्व्ह नाही करायचंय. याच्यामधले कुठलेच असे मॅथ्सचे काही सोल्युशन तुम्हाला काढायचे नाहीये किंवा लॉजिक लावून काही रिझनिंग सॉल्व्ह करायचं नाहीये. मराठी व्याकरण झालं किंवा जी-के झालं, हा जो पार्ट आहे हा थेरॉटिक आहे. तुम्हाला त्याचं वाचायचं आहे आणि तुम्हाला त्याचे क्वेशन काढायचे. म्हणजे हा जो पार्ट आहे, हा तुम्ही दुपारच्या वेळेनंतरही करू शकता. तरीही तुमचा अभ्यास होईल. पण सगळ्यात आधी कोणत्या विषयाला तुम्हाला जास्त बघायचं आहे, फोकस करायचा आहे, कोणता विषय जास्त महत्त्वाचा आहे, तुम्हाला सगळेच विषय महत्त्वाचे आहे. आता ह्या वर्षानुसार अभ्यास कराल तर जी-केला जास्त प्रश्न विचारले जातात. तर तुम्ही जी-केचा पण जास्तीत जास्त अभ्यास करा. जी-केमध्ये काय अभ्यास करणार आहे? चालू घडामोडीचा. जसं इतिहास असेल तर 1857चा उठाव असेल किंवा आता मॉडर्न हिस्ट्री असेल, ठीक आहे. आधुनिक इतिहास असेल, आता महाराष्ट्राचा भूगोल असेल, आता भूगोलाचा अभ्यास करणार तर महाराष्ट्राचा भूगोल करायचा आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित अभ्यास करायचा आणि मराठी आणि जी-के याचा जो अभ्यास आहे तो दुपारनंतर केला तरी पण चालेल. फ्रेश जेव्हा तुम्ही असतात एकदम कुठला दुसरा अभ्यास नाहीये, तुम्हाला क्वेशन आन्सर सॉल्व्ह करायचे आहे, तर तुम्ही मॉर्निंगच्या वेळेमध्ये मॅथ आणि रिझनिंगचाच अभ्यास करायचा. ठीक आहे. प्रत्येक विषयाची तयारी कशी करावी जसं की मी तुम्हाला सांगितलंय की सकाळी कोणाचा मॅथ्सचा करायचा, दुपारी कोणाचा करायचा? दुपारी जी-केचा करायचा. जी-केमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं आहे चालू घडामोडी. तर चालू घडामोडीचा अभ्यास न्यू अपडेट येत असतात, रोजचे अपडेट असतात. जसं की आपल्या टिकर मराठी चॅनलवरती कुणाल सरांचं लेक्चर असतं, जे की तुम्ही बघतात जी-केचं, ज्याच्यामध्ये चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये तुमचे जे दररोजचे सुद्धा अपडेट असतील, तरी सुद्धा तुम्हाला ते बघायला मिळतात. ते लेक्चर तुम्ही दररोज करा. YouTubeवर होतं ते. त्याच्याने तुमचे चालू घडामोडी एकदम क्लिअर होऊन जाणार आहे. ठीक आहे. आणि आता याच्यासाठी कुठली बुक्स घ्यायची आहे? तर कुठली बुक घेणार? कशाने अभ्यास करणार तुम्ही? जसं की तुम्ही जर बॅचमध्ये असाल, तुम्ही टिक्कर मराठीच्या बॅचमध्ये असाल, तर तुम्हाला बुक घेण्याचीच गरज नाहीये. जसं तुम्ही ज्या टीचरचं बघत असाल, जो टीचर तुम्हाला शिकवतो आहे, त्याच टीचरचे जर तुम्ही बुक घेतले, तर तुमचा जास्त अभ्यास होतो. कारण प्रत्येक टीचरची समजून सांगण्याची व स्वतः त्या बुकला रिप्रेझेंट तुमच्यासमोर करण्याची पद्धत वेगवेगळी असते. जसं तुम्ही सामान्य विज्ञान माझ्याकडनं शिकत आहात, तर तुम्ही जर तेच बुक वापरलं जे मी तुम्हाला दिलं आहे किंवा त्याच नोट्स घेतल्या, तर तुम्हाला लवकर समजणार आहे. पण तुम्ही जर लेक्चर माझे करत आहात आणि बुक जर दुसरं कुठलं घेतलं किंवा बुक
लेक्चर दुसऱ्याचे करत आहात आणि बुक इकडनं घेतलं तर तुम्हाला लवकर नाही समजणार. समजणार तर आहेच, कुठे पण करा, पण लवकर त्या समजत नाही. मग टिक्कर मराठीमध्ये तुम्हाला निश्चय बॅच तर ऑलरेडी आहे. तर निश्चय बॅचमध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर हे बुक्स तर तुम्हाला ऑलरेडी अवेलेबल आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला फक्त ई बुक घ्यायचे आहेत. तुम्ही बॅचला ऍडमिशन नाही घेतलंय काही कारणास्तव, ई बुक घ्यायचे असतील तर तुम्हाला आपल्या टिक्कर मराठीमध्ये सगळे ई बुक मिळणार आहे. 5 सब्जेक्ट दिलेले इथे सामान्य विज्ञानाला पकडून, तर 5 सब्जेक्टचे तुम्हाला 2 ई बुक मिळणार आहे. एक सब्जेक्टिव्ह अँड एक ऑब्जेक्टिव्ह असे तुमचे 10 ई बुक इथे तुम्हाला मिळणार आहे. आणि ह्या ई बुकसाठी तुम्ही टिक्कर मराठी ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यानंतर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना माहितीच आहे, तरी सुद्धा जे बिगिनर्स आहेत, ज्यांनी अजून बघितलं नाही, त्यांच्यासाठी मी एकदा पुन्हा सांगते की आपली निश्चय बॅच आहे. या बॅचचे लेक्चर सुरू आहे आणि या बॅचमध्ये अजूनही ऍडमिशनची प्रक्रिया आपण सुरू ठेवलेली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला 4 तास दररोज लाईव्ह लेक्चर मिळतं. ते लेक्चर 1 वर्षापर्यंत तुम्ही रेकॉर्डिंग फॉर्ममध्ये बघू शकतात आणि याच सोबत तुम्हाला बरेचसे फीचर्स मिळतात की तुम्हाला बाहेरून बुक घेण्याची गरज पडणार नाही. जसं की ई बुक बघा, 10 ई बुक मिळणार आहे तुम्हाला. त्यानंतर चालू घडामोडीचं मासिक, त्रैमासिक, 6 मासिक सुद्धा तुम्हाला ऍपमध्येच मिळणार. म्हणजे बॅच सोबत हे सर्व तुम्हाला मिळणार. प्रश्नपत्रिका संच सुद्धा मिळणार आहे. बॅच संपल्यानंतर 10 लाईव्ह मॉक टेस्ट सुद्धा मिळणार आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचं शून्यापासूनही सुरुवात होईल आणि कमीत कमी वेळेमध्ये तुमचा अभ्यास होईल. समजा आपण असा विचार केला की तुमची जी भरती आहे, ठीक आहे, ती कधी निघणार आहे? समजा आपण फेब्रुवारीमध्ये पकडू. असं होणं शक्य नाहीये, पण ठीक आहे, आपण समजू की ह्या वर्षी तुमची भरती निघणारच आहे, जाहिरात येणारच आहे. समजा ती फेब्रुवारीत आली, तर त्याच्या पुढे अजून 2-3 महिने तुम्हाला मिळतात. जाहिरात आली तर लगेचच भरती होते असं नाहीये. जाहिरात आली त्याच्यानंतर पुढे 2-3 महिन्यांचा कालावधी तुम्हाला मिळेल. असं समजा ओव्हरऑल की 5 महिने तुम्हाला मिळाले. 5 महिने मिळाले असतील तर तुम्ही एका विषयाला 1 महिन्याचा जरी वेळ दिला, तरी सुद्धा तुम्ही अभ्यास व्यवस्थितपणे करू शकतात. आणि काही जे विद्यार्थी मित्र आहेत ते 2-3 वर्षांपासूनचे अभ्यास करत असतात आणि तुम्ही जर बिगिनर्स असाल तर तुम्हाला त्या 2-3 वर्षांच्या अभ्यासासमोर टिकायचं आहे. तुम्ही आत्ताच अभ्यास करायला लागले आहात आणि त्या विद्यार्थ्यांचा आधीपासूनचा अभ्यास आहे, तर तुम्ही तिथे टिकणार का? म्हणून तुम्हाला 5 पट अभ्यास करायचा आहे. तुम्हाला जास्त अभ्यास करायचा आहे, तर तुम्हाला अशा पद्धतीने टाईम नियोजन करावं लागेल. ग्राउंडचंही तसंच नियोजन करावं लागेल. लेखीचा अभ्यास करण्यासाठी शून्यापासून सुरुवात करण्यासाठी पहिली स्टेप असते अभ्यासक्रम बघणे. त्याच्यानंतर तुम्हाला सगळे पी-वाय-क्यू बघणे. पी-वाय-क्यू बघून झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं तुमचा एक टॉपिक क्लिअर होतो. जसं की मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे हां. पहिल्यापासून जर सुरुवात करायची आहे तर कशी करणार? तुम्हाला क्रम लिहून देते. हा क्रम असाच्या असा तुम्ही स्वतःकडे पण करून घ्यायचा आहे हां. पहिल्यापासून सुरुवात करायची आहे तर काय बघणार आहोत आपण? अभ्यासक्रम. त्याच्यानंतर सगळे पी-वाय-क्यू. पी-वाय-क्यू बघितल्यानंतर काय होणार आहे? कोणत्या टॉपिकला किती अभ्यास करायचा हे क्लिअर होईल. टॉपिक क्लिअर होणार आहे तुमचा. ओके. टॉपिक क्लिअर करायचा आहे ना, त्याच्यासाठी पी-वाय-क्यूज बघावा लागेल आणि किती टाइम द्यायचा. टाइम कोणत्या टॉपिकला किती द्यायचा हे सुद्धा तुम्हाला समजतं आणि पी-वाय-क्यू झाल्यानंतर काय करायचं आहे? स्टडी टाइम मॅनेज करायचा आहे. काय करायचं आहे? स्टडी टाइम मॅनेज करायचा. किती तास स्टडी करायचा? 3 तास मॉर्निंगला आणि 3 तास कधी? इव्हिनिंगला. कधी? 3 अवर्स कधी? इव्हिनिंगला स्टडी करायचा. ओके. मग हे 3 तास जे मॉर्निंगचे असतील त्याच्यात कुठला सब्जेक्ट करणार आहात तुम्ही? मॅथ्स आणि रिझनिंग. ओके. आणि जे बाकीचे 3 तास उरले आहे इव्हिनिंगचे तेव्हा तुम्ही कोणता करणार आहात? मराठी अँड जी-के. लक्षात आलं? अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास कराल, फक्त हे 3 आणि 3 किती झाले? 6 तास. बस रोज इतकंच. बस रोज इतकंच. 6 तासाचा जरी अभ्यास तुम्ही केला, एका महिन्यात जर एक विषय पूर्ण कंप्लीट होऊ शकतो, होणारच. तुम्ही केला तर तुमचा एकदम व्यवस्थित अभ्यास होणार आहे आणि ह्याच वर्षी तुमची वर्दी सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने जर सगळं फॉलो केलं तर तुम्ही पहिल्याच प्रश्नात यश मिळवू शकतात. पहिलेच प्रयत्नात यश मिळवण्यासाठी जास्तीत जास्त मेहनत करा, खूप सारे कष्ट करा. तुम्हाला कष्ट थोडेच दिवस घ्यायचे असतात, पण आयुष्यभर तुम्ही सुखांचा उपभोग घेऊ शकतात. म्हणून कष्ट करायला घाबरायचं नाहीये. ग्राउंडला पण पूर्ण जीव लावून पूर्ण ग्राउंडही करा आणि तसंच पूर्ण डोकं शांत ठेवून
अभ्यासही करा. खूप जास्तही अभ्यास करायचा नाहीये आणि खूप कमी सुद्धा अभ्यास करायचा नाही. तुम्ही प्रॉपर टाईम मॅनेज करा आणि व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचंय आणि ह्या व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करायचंय. जय हिंद.